नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नगरीत आज भाविकांचा अक्षरशः महापूर लोटला आहे। सुट्ट्यांचा काळ आणि रथसप्तमीचा मुहूर्त यामुळे तब्बल 1 लाख भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले असून दर्शनासाठी 8 ते 10 तासांची प्रतीक्षा करावी लागत आहे। त्र्यंबकेश्वर नगरीत सध्या पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही। चौथा शनिवार, रविवार आणि लागून आलेली प्रजासत्ताक दिनाची सुट्टी यामुळे भाविकांनी त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी केली आहे। पहाटे 5 वाजल्यापासूनच भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। धर्मदर्शन रांगेत उभे राहिल्यास 7 ते 8 तास तर 200 रुपयांच्या देणगी दर्शनासाठी 5 ते 6 तास लागतात। धर्मदर्शन रांग अहिल्या गोदावरी नदीला वळसा घालून थेट बडाउदासी आखाड्यापर्यंत पोहोचली आहे, तर देणगी दर्शनाची रांग चक्क देवस्थान ट्रस्टच्या शिवप्रसाद धर्मशाळेपासून ते माहेश्वरी धर्मशाळेपर्यंत गेली आहे। मंदिराची क्षमता दिवसाला 15 ते 20 हजार भाविकांची असताना आज 50 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी आले आहेत। यामुळे अनेक भाविकांना केवळ कळस दर्शन घेऊनच समाधान मानावे लागत आहे। नगर परिषद, देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। शहरातील अस्ताव्यस्त पार्किंगमुळे गजानन महाराज चौक आणि डॉक्टर आंबेडकर चौकात तासनतास ट्रॅफिक जाम होत आहे। जर 50 हजार भाविकांमध्ये ही अवस्था होत असेल तर आगामी कुंभमेळ्यात जेव्हा 5 लाख भाविक येतील तेव्हा प्रशासनाचे नियोजन कसे असेल, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोक शक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।